गेल्या काही महिन्यापासून राज्यभरात पावसाचं अनियमित प्रमाण, शेतमालाला योग्य दर न मिळणे आणि महागाईमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा वेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एकमेव उपाय असल्याचं सांगत राज्य सरकार विरोधात तीव्र भूमिका घेतली. त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून सरकार जागे झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी अमरावती येथे बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफी आंदोलन सुरू केलं. शेकडो शेतकरी हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. हे आंदोलन हळूहळू उग्र बनू लागल्याने प्रशासन सतर्क झाले. आंदोलन सुरू असताना स्थानिक प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलनाचं ठिकाण रिकामं करण्यास सांगितलं. यामुळे आंदोलकांमध्ये रोष निर्माण झाला. न्यायालयाचा आदेश आल्यानंतर बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आणि थेट जाहीर केलं की आम्हाला अटक करा, आम्ही मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जेल भरो आंदोलन आम्ही करू. या घोषणेनंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनकडे कूच केली. शेकडो आंदोलक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत होते. वातावरण तणावपूर्ण झालं होतं. स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ओळखून सरकारने तातडीनं आपला शिष्टमंडळ आंदोलनस्थळी पाठवलं. गृह ग्रामीण विभागाचे पंकज भुयार आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बच्चू कडू आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या बैठकीत शिष्टमंडळाने बच्चू कडूंना शांत राहण्याचं आणि आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यांनी सांगितलं की सरकार तुमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. कर्जमाफीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मात्र बच्चू कडू यांनी आश्वासनावर विश्वास दाखवला नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं की आमचं आंदोलन थांबणार नाही. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. त्यांनी सांगितलं की आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट चर्चा करतील आणि यासाठी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. सरकारसोबतच्या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आम्ही याआधीच रेल रोको आंदोलनाची घोषणा केली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा होणार आहे. जर सरकारने उद्या कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही आंदोलन थांबवू. पण निर्णय टाळाटाळीचा घेतला तर 31 ऑक्टोबरला महाराष्ट्रभर रेल्वे रोको होणारच. त्यांनी पुढे शेतकऱ्यांना आवाहन केलं, कुणीही घरी जाऊ नका, आंदोलन सुरूच राहील. आम्ही मैदान रिकामं करणार नाही. हा लढा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. सध्या अमरावती परिसरात शेकडो शेतकरी आंदोलनस्थळी ठाण मांडून आहेत. त्यांनी तात्पुरत्या तुंबेत व्यवस्था केली आहे. दररोज विविध जिल्ह्यामधून नवे शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत. पोलिसांनी मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी सांगतात की बच्चू कडू हे केवळ आंदोलन करत नाही तर शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेण्यासाठी लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्या मते कर्जमाफी आणि फक्त घोषणा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. राज्य सरकार सध्या आर्थिक तुटवड्याशी झुंज देत आहे. तरी देखील शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेता सरकार दबावाखाली आहे. बच्चू कडूंचं आंदोलन हे इतर विरोधी पक्षांसाठीही एक संधी बनला आहे. कारण शेतकरी हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. सरकारमधील सूत्रांनी संकेत दिले आहे की काही अटीसह कर्ज पुनर्गठन किंवा आंशिक कर्जमाफीचा विचार सुरू आहे. मात्र बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना अर्धवट उपाय नको आहे. आम्हाला पूर्ण कर्जमाफी हवी आहे, नाहीतर आम्ही शांत बसणार नाही. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 30 ऑक्टोबरच्या बैठकीकडे लागून आहे. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आणि बच्चू कडू हे आमने-सामने बसणार आहे. या चर्चेत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय ठरण्याची शक्यता आहे. आंदोलन संपुष्टात येईल, अन्यथा 31 ऑक्टोबरला रेल्वे मार्गावर हजारो शेतकरी उतरतील. सध्या बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर सरकारने ठोस पावलं उचलली नाही तर महाराष्ट्र ठप्प होईल, असं बच्चू कडू यांनी आवाहन केलं आहे. सरकार बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे लक्ष देतं का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.